यानंतरची बातमी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आहे, कारण राज्यभरातून 4000 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी योजनेतून थेट माघार घेतली आहे। राज्य सरकारने पडताळणीची मोहीम राबवण्याआधीच या बहिणींनी योजना नको असा थेट अर्ज केला असल्याचं बघायला मिळत आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची सरकारकडून पडताळणी केली जाते। या पडताळणीमध्ये 3 ते 4 लाख बहिणी अपात्र ठरण्याचा अंदाज आहे। अपात्र ठरल्यास पैसे परत करावे लागतील अशी भीती आहे। मात्र त्याआधीच हजारो महिलांनी योजनेतून माघार घेण्यासाठी लगबग चालवली असल्याचंही पाहायला मिळत आहे। आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन ही सुरू केलं, पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म ड्युप्लिकेशन झाला असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे 4 चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केलेली आहे। त्याच्यामुळे बहिणी या लाडक्या सुद्धा आहेत आणि त्या प्रामाणिक सुद्धा आहेत, हे आम्हाला या उदाहरणाच्या माध्यमातून पाहायला मिळालं। अधिकचे अपडेट ग्राफिक्सच्या माध्यमातून घेऊयात। पडताळणी कशी होणार आहे, तर पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारक वगळता इतरांची पडताळणी केली जाणार आहे। पडताळणीनंतर 3 ते 4 लाख महिला योजनेतून अपात्र ठरण्याचा अंदाज आहे। संजय गांधी निराधार महिला योजनेतल्या महिलांना सुद्धा वगळलं जाणार असल्याचं कळत आहे। नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला 1000 रुपये दिले जात असतात। नमो शेतकरीच्या लाभार्थी महिलांना आणखी 500 रुपये आता दिले जाणार असल्याचं कळत आहे।